अन्यायग्रस्ताला न्याय न देता ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप तक्रारदार अंबाजी कोळी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्याम क्षीरसागर यांनी केला। अन्यायग्रस्ताला न्याय न देता ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारदार अंबाजी कोळी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्याम क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिला। मौजे लिंबी चिंचोळी येथील अंबाजी कोळी यांच्यावर झालेल्या मारहाण, धमक्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली, तसंच उलट पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप अंबाजी कोळी यांनी केला। वारंवार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं अखेर पोलीस महासंचालक आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडेही तक्रारी अर्ज दिला आहे। माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहितीही नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष श्याम क्षीरसागर यांनी दिला। या पत्रकार परिषदेला राजा सोनकांबळे, राजेंद्र पुरोहित आदी उपस्थित होते। शेत वगैरे मला देऊ नको, आयचं शेत घेत, आमचं शेत घेतलं, घर घेतं, सगळं देऊन मला उगा मारायला होते, सही दे म्हणते ते आपलं, मग उगा हात घालून मारते, ते घडी घडी मला उचलून मी मिळले नाही सर त्याला कशाला मारत। मी काय केलं, 4 लोक मिळून त्याला डोंगरे राहुल डोंगरे परवा तक्रार केली ती, त्याच्यावर कशाला अन्न करू म्हणून तुम्ही, आणि 4 लोकांनी देऊन त्याला मला डोंगरे साहेब राहुल डोंगरे आपण मिटू म्हणतं, आणि तू जास्त नाही ऐकलं तर 145 कलम सगळं पडीत पडत होतं म्हणतं राहुल डोंगरे। वळसंग पोलीस स्टेशनचे आणि माझा रग घेऊन सगळं घाबर पडले होते ते पोलीस स्टेशनमध्ये। मी सीसी कॅमेरा सगळं ओपन करून दाखवलं, सीसी कॅमेरा देणे तर मला रग बघून घाबर पडून वळसंग शिवला पाठव, वळसंग शिव मग सोलापूरमध्ये गेल्यावर परत मग विनाभंग आणि बलात्कारचं केस घालतं म्हणते त्यांनी, शिवा चोळ, बंदी चेवडे, अशोक पाटील धमकी देऊन मला पाठवले तुम्हाला, आत येऊन पोलीस स्टेशनमध्ये मग धमकी घालते तुम्हाला। आमचं भाऊचं बाजून झाले ते भाऊ मागून नका म्हणतो वाटण्या, मी का 4 लेकर घेऊन वस्तीवर मी घरदार सगळं सोडून जाऊ, मी 4 लेकरांना घेऊन शेतामध्ये येऊन पोलीस स्टेशन दमदाटी देते, ते गाड्या बायला मला गावात मी 1-1 तास मागायला लागतात गाडी घेऊन मला। साहेबांनी सूचना आदेश देऊनही पोलीस अधीक्षक यावलकर यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशास बेदखल राहुल डोंगरे APIने केले, त्यामुळं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी। अन्यायग्रस्त अंबाजी कोळी यांच्या लहान भाऊ त्यांची शेती आणि घर बळकावण्याच्या उद्देशानं त्यांना त्रास करत असल्याने त्यांनी वळसंग पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी गेले असता वळसंग पोलीस स्टेशनने त्यांची तक्रार घेतलेली नाही, आणि त्या गावचे पोलीस पाटील आणि यांचा अन्याय करणारा भाऊ ही जिवलग मित्र असल्याकारणाने आणि पोलीस पाटील ही पोलिसाच्या निगडीत कर्मचारी असल्याने त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार अंबाजी कोळी यांची तक्रार न घेता उलट अंबादास कोळी यांच्यावरच खोटी चॅप्टर केस केलेली आहे।